श्रीराम समर्थ। सार्थ श्री दासबोध। दशक तिसरा, समास दुसरा, स्वगुण परीक्षा अ, उर्वरित भाग। विद्या कमावली, मुलगा वयात आला, चांगला वागू लागला म्हणून आईबापांनी चांगली मुलगी पाहून लग्न केले. लग्न झाल्यावर मुलाची वृत्ती कशी पालटते याचे सुंदर वर्णन येथे आढळते. पुढे आईबापांनी संसाराच्या लोभामध्ये गुंतून मोठ्या उत्सुकतेने व थाटाने त्याचे लग्न उभे केले. आपला सगळा पैसा अडका दाखवून मुलाला मुलगी पसंत केली. आपापले वैभव घेऊन खूप वऱ्हाडी लग्नासाठी जमले. लग्नाचा थाट पाहून नवरदेवाचे मनाला अत्यानंद झाला व ते सासूरवाडीकडे रंगून गेले. आईबाप कशाही हीन किंवा दीन परिस्थितीत असेनात का, सासूरवाडीला आपण नीटनेटके गेले पाहिजे असा विचार करून जवळ पैसा नसेल तर व्याजाने कर्ज काढून तो सासरी थाटाने जातो. आतून त्याचा सगळा जीव सासूरवाडीकडे गुंतलेला असतो. आईबाप बिचारे दीन असहाय्य होऊन घरात राहतात. ते सर्व बाजूंनी नाडले जातात. जणू काही त्यांच्या जीवनात तेवढेच कार्य होते आणि ते संपले. आता कामवासनेच्या अधीन गेलेल्या तरुण विवाहित माणसांचे श्री समर्थ वर्णन करतात. त्यात अतिशयोक्ती आहे असे वाटण्याचे मुळीच कारण नाही. आज देखील तशी माणसे आढळतात. बायको घरी आली की त्या तरुण मुलाला ती सारखी हवीशी वाटते. आपल्यासारखा दुसरा कोणी सुखी नाही असे तो समजतो. एक बायको घरात नसली तर आईबाप भाऊ बहिणी असून देखील तो खिन्न होतो. आपल्या बायकोमध्ये तो इतका गुंतून जातो. पापी अविद्या त्यास अगदी संपूर्णपणे भुलवून टाकते. स्त्री वयात आली नसता तो इतके प्रेम करतो, तर मग ती वयात येऊन स्त्री सुख मिळू लागल्यावर त्याच्या वागण्यात मर्यादा राहत नाही हे स्वाभाविकच आहे. तिच्या प्रीतीने त्याची कामवासना वाढत जाते. अशा रीतीने मनुष्य त्यात गुरफटतो. बायको क्षणभर नजरेआड झाली तर तिला पाहावयास तो उतावीळ होतो. प्रेमाच्या बायकोने त्याचा विवेक हिरावून नेल्यासारखी अवस्था होते. तिचे ते गोड मंजूळ शब्द, ती मर्यादा, तो लाजरेपणा, तो कमळासारखा सुरेख चेहरा यांनी तो तरुण भुलतो. नुसते तिचे तोंड पाहिले तरी संभोगाच्या विचाराने मन भरून जाते. तिच्याबद्दल प्रेमाची लहर आली की मन ताब्यात राहत नाही. विषय सेवनाने आलेला शरीराचा शिथिलपणा आवरत नाही. इतर काही व्यवसाय करावा म्हटला तर त्यात मन रमत नाही. सारखी तिची हुरहुर लागते. बाहेर उद्योगधंदा करीत असता त्याचे मन घरी असलेल्या स्त्रीपाशी गुंतलेले असते. क्षणोक्षणी मनामध्ये आपल्या स्त्रीचे स्मरण त्याला होत राहते. तुम्ही मला माझ्या जीवापेक्षाही अधिक आवडता असे म्हणत स्त्री अत्यंत लढिवाळपणा दाखवते आणि अशा गोड वागण्याने त्याचे सगळे मन आपल्याकडे ओढून घेते. लबाड ढग लोक प्रथम एखादे नाते जोडून माणसाला वश करून घेतात, मग गळ्याला फास लावून त्यांचा प्राण घेतात. त्याप्रमाणे मरण जवळ आले की आयुष्य संपले की माणसाची अवस्था होते. बायकोवर त्याचे फार प्रेम जडते. तिला जर कोणी रागवले तर त्याला मनातून फार वाईट वाटते. तो ते बाहेर दाखवीत नाही इतकेच. बायकोची बाजू घेऊन तो आईबापांना शिवीगाळ करतो, वाटेल तसे बोलतो. शेवटी तिरस्काराने तो वेगळा निघतो. एका कामवासनेच्या पायी माणसाचा कसा अधःपात होतो याचे वर्णन श्री समर्थ करतात. स्त्री करता त्याने लाज सोडली, मित्र दूर केले, तिच्या पायी जवळचे नातेवाईकांशी संबंध बिघडवले. स्त्री करता त्याने आपला देह जणू काही विकला, तिच्यासाठी नोकर बनला, तिच्या अधीन होऊन आपला विवेक गमावला, विवेक भ्रष्ट झाला. स्त्रीसाठी तो लंपट होतो, अतिशय नम्रता धारण करतो, तिच्यासाठी दुसऱ्यांचा ताबेदार बनतो. स्त्रीसाठी तो लोभी बनतो, धर्म सोडतो, तीर्थयात्रा नित्यकर्म या गोष्टी करू शकत नाही. स्त्रीसाठी कधीही चांगल्या वाईटाचा विचार केला नाही. तन मन धन हे सगळे त्याने अगदी मनापासून तिच्यासाठी वाहून टाकले. स्त्रीसाठी त्याने परमार्थ बुडविला. तो स्वतःच्या कल्याणाला मुकला.
स्त्रीच्यामुळे विषयवासना वाढली आणि अखेर ईश्वराकडे जाण्याची लाज वाटू लागली. स्त्री करता त्याने भक्ती सोडली, विरक्ती सोडली. इतकेच नव्हे तर सायुज्य मुक्ती देखील स्त्री पुढे तुच्छ मानली. एका स्त्रीच्या नादी लागून त्याने सगळे ब्रह्मांड कमी योग्यतेचे मानले. प्रेमाचे नातेवाईक त्याला शत्रूप्रमाणे वाटू लागले. अशा प्रकारे अत्यंत स्त्री अधीन जीवन जगत असता ती मृत्यू पावते. तो वियोग दुःखाने जणू काही वेडा होतो. तो बैरागीच व्हायचा, पण काही कारणाने घरी थांबतो. मग दुसरे लग्न करतो. स्वतःच्या बायकोवर अशा रीतीने त्याचे प्रेम अत्यंत आतून जडलेले असते. त्याच्या पायी त्याने सर्वस्वाचा त्याग केलेला असतो. दुर्दैवाने ती बायको एकाएकी मरण पावते. तिच्या मृत्यूने तो फार शोक करतो. तो म्हणतो की माझा फार मोठा घात झाला. आता कसला संसार, माझा संसार बुडाला. जिवलग माणसांचा सहवास सोडला आणि वेगळे घर केले तर एकाएकी घर मोडले. मग दुःखाने तो म्हणतो की आता या मायेच्या जाळ्याचा त्याग करू. स्त्रीचे प्रेम आडवे मांडीवर घेऊन तो छाती आणि पोट बडवितो. स्त्रीचे प्रेत आडवे मांडीवर घेऊन तो छाती आणि पोट बडवितो. लाज सोडून सर्व लोकांसमोर बायकोची स्तुती करतो. दुःखाने फार मोठा आवाज काढून ढसाढसा रडतो आणि म्हणतो की माझे घर बुडाले. आता यापुढे मी संसार करणार नाही. वात झालेल्या माणसांप्रमाणे तो भ्रमिष्ठासारखा वागू लागला. सगळ्या गोष्टींचा त्याला कंटाळा आला. त्या दुःखामुळे अंगाला राख फासून जोगी झाला किंवा दीक्षा घेऊन साधू बनला. पण काही कारणाने घरातून निघून जाणे झाले नाही. मग पुन्हा दुसरे लग्न केले. दुसऱ्या बायकोमध्ये त्याचे मन अतिशय रमून गेले. दुसरे लग्न केल्याबरोबर लगेच आनंदाला भरती आली. पुढील समास ऐकण्यासाठी आता श्रोत्यांनी सावध व्हावे. समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.